नमस्कार, मी सुहास. साम न्यूज टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवात आपण एका ब्रेकिंग बातमीने करतोय. मराठा आरक्षणासाठी सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण वैध आहे की नाही या मुद्द्यावर 5 सदस्यीय घटनापीठानं आढावा घेतलेला आहे. याबाबत सुनावणी पूर्ण झालेली असून कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची शक्यता आहे. ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. न्यायालयाने निरीक्षणं नोंदवली होती. ती निरीक्षणं सुद्धा ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये नोंदवल्या गेली. म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की 10% वाढलं म्हणजे 60% झालं, असं जे काउंटर आर्ग्युमेंट आहे ती आर्ग्युमेंट खोटी ठरते. कारण जनरल कॅटेगरीमधले 10% सब कॅटेगरायझेशन आहे. त्यामुळे ह्या बाबी फक्त न्यायालयाला तपासाव्या लागतील. त्या व्यतिरिक्त मला असं वाटत नाही की फार काही खटल्यातून साध्य केल्यासारखं असेल. त्यामुळं मराठा आरक्षण मागासलेपण ठरवू शकत नाही. कोणाचाही आरक्षणानं धक्का लागता आम्हाला आरक्षण मिळालं होतं. प्रश्न माझ्यासारख्याला हाच पडला की का कायम मराठा आरक्षणाला विरोध होतो. एकीकडं राज्य सरकारने घोषणा केली की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, मग त्याच राज्याचे मंत्री स्टेटमेंट देत आहे की आम्ही तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही. समाज अतिशय नैराश्यातून जात आहे. 24 तारखेच्या पूर्वी हा निकाल लागणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण राज्य सरकार याच्यामधनं वाटा काढू शकत नाही, जबाबदारी झटकू शकत नाही. मराठा आरक्षणाचा घटनाक्रम नेमका काय आहे तेही आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 1 डिसेंबर 2018 रोजी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. त्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये या आरक्षणाला आव्हान दिलं गेलं. त्यावर मार्च 2019 मध्ये मुंबई हायकोर्टामध्ये सुनावण्या झाल्या. त्यात मुंबई हायकोर्टानं मराठा आरक्षणाचा निर्णय हा वैध ठरवलेला होता. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात पोहोचलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टानं 5 मे 2021 रोजी रद्द केला. महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांच्यासह अन्य काही जणांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यानंतर पुनर्विचार याचिकाही सुप्रीम कोर्टानं फेटाळली. शिंदे सरकारनं एप्रिल 2023 मध्ये शेवटचा प्रयत्न म्हणून क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली आहे.